काँग्रेस वक्फ विधेयकाविरोधात आता कोर्टात जाणार आहे। मोठी बातमी कळतीये, विधेयकाला सुप्रीम कोर्टात आता आव्हान दिले जाणार आहे। जयराम रमेश यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे। गुरुवारी संसदेमध्ये मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेस आता कोर्टामध्ये जाऊन आव्हान देणार आहे। विधेयकाविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। आता ही लढाई थेट सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे आणि या संदर्भात जयराम रमेश यांनी ट्विट केलेलं आहे। गुरुवारी संसदेमध्ये राज्यसभेत सुद्धा हे बिल पास झालं आणि त्यामुळे शिक्कामोर्तब एक प्रकारे झालं। लवकरच या संदर्भातला कायदा येईल, मात्र त्याआधी आता काँग्रेसने एक मोठं पाऊल उचललंय आणि वक्फ विधेयकाविरोधात काँग्रेस आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार आहे। जयराम रमेश यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिलेली आहे। तर संसदेत मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेस कोर्टामध्ये आव्हान देणार आहे। संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही सभागृहामध्ये काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत विरोध केलेला होता आणि आता ही लढाई कोर्टामध्ये लढली जाणार आहे हे अपेक्षित होतं। काँग्रेसनं पहिल्यापासून याला विरोध केल्यानंतर आता कोर्टामध्ये पुढची लढत होणार आहे हे लक्षात आलेलं होतं आणि तसंच ट्विट जयराम रमेश यांनी केलंय आणि वक्फ विधेयकाला आता सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये ही लढत होणार हे निश्चित झालेलं आहे।